नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आयुक्त कार्यालयास टाळेबंदी आंदोलन. साताऱ्यात पिस्तूल जप्त, उमरसमधील युवक, एलसीबीची कारवाई. पाण्यासाठी प्रतापगंज पेठेत रस्ता रोको, 1.5 तास वाहतूक खोळंबली. जावळी तालुक्यात 75% भाग लागण पूर्ण, शेतकरी आनंदात. बेपत्ता आढाव कुटुंबीय अखेर हजर. केरळमधून शाहूपुरीमध्ये दाखल, पण धूळ अजून कायम. वीज मंडळ अधिकाऱ्यांबाबत गणेश भक्त संतप्त. मूर्ती विसर्जन प्रश्न अधांतरीच. खुनानंतर मृतदेह खंबाटकी घाटात गळा आवळून मारण्याचा पोलिसांचा संशय. यंदाही पावसाने फिरवली पाठ. ढळी, पिंगळी व रानंद तलावात खंतनाट. आणि पाचगणी महाबळेश्वरात ग्लॅडर्सचा पुन्हा धोका, पशुसंवर्धन विभाग सतर्क. बातमीपत्र सविस्तर. सांगली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयास टाळेबंदी आंदोलन करण्यात आले. निवृत्त कामगार, विधवा महिला, शिष्यवृत्ती, मयत नागरिकांचे अर्ज अशा अनेक अर्ज कामगार आयुक्त कार्यालयात गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही अर्ज लवकरात लवकर काढण्यात यावेत अशा मागण्या सांगलीच्या कामगार आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे टाळेबंदी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न देखील केला. राज्यातील जे असंघटित कामगार आहेत, जे बांधकाम क्षेत्राचे निगडीत कामगार आहेत, अशा कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यासाठी प्रचंड असा निधी प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी वितरित केलेला आहे. पण हे करत असताना सांगली जिल्ह्यामध्ये मात्र याचा पूर्णपणे बोजवारा या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे उडालेला आहे. एक तर काही ठराविक लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडून भरमसाठ असं कमिशन घेऊन या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी बोगस लाभार्थी त्या ठिकाणी निधीचं वाटप केलेलं आहे. त्याची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. अनेक लोकांना अटकही झालेली आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी हाताशी धरून त्यांच्या नातलगांना या ठिकाणी नोकर भरतीमध्ये स्थान दिलं गेलेलं आहे. त्या संदर्भात देखील इथं स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असं असताना अनेक लाभार्थी हे आजारानं त्रस्त आहेत. त्यामध्ये काही हार्टचे पेशंट आहेत, काही लोकांचा अपघात झालेले आहेत, त्यातील कॅन्सरसारख्या दुर्धर अशा आजारानं काही लोक आजारी आहेत. या लोकांनी गेल्या अनेक दोन वर्षापासून एक मागणी करून देखील या लोकांना उपचारासाठी पैसे हे सरकार उपलब्ध करून देऊ शकत नाही. या ठिकाणचे अधिकारी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने केलेले आहेत. कुलूप टाळ ठोकण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण या ठिकाणी पोलिसांनी वेळीच या ठिकाणी हस्तक्षेप करून आम्हाला यापासून रोखलेलं आहे. परंतु माझी पोलिसांना देखील विनंती आहे, जर या 5-10 दिवसामध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जर न्याय नाही मिळाला तर पोलिसांना न सांगता या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करण्याचा इशारा या ठिकाणी देत आहोत. सातारा महामार्गावरील वाडे फाटा येथे संदीप भानुदास भिंताडे वय 22 राहणार उमरज याच्याकडे गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुसे आढळून आल्याने त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की साताऱ्यात एक जण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. यासाठी एलसीबीच्या पथकाने महामार्गावरील सुभाष पेट्रोल पंप वाडे फाटा इथे सापळा लावला. यावेळी एक तरुण संशयास्पद आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संतोष भिंताडे असे नाव सांगितले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे पॅन्टमध्ये गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. बाजारपेठ भावाप्रमाणे 55,000 रुपये त्याची किंमत आहे. दरम्यान पोलिसांनी आणखीन तपासणी केली असता त्याच्याकडे जिवंत 3 काडतुसेही आढळली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान पोलीस संशयिताकडे चौकशी करत असून ते पिस्तल कोणी दिले, साताऱ्यात कशासाठी घेऊन येणार होता, विक्रीचे रॅकेट आहे का याचा पोलीस पर्दाफाश करणार का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. प्रतापगंज पेठ व बुधवार पेठेतील नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरत रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली. दरम्यान भाजपकडून 1.5 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून वेळी अवेळी पाणी सोडणे, कमी दाबाने पाणी सोडणे, दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. इतर पेठांना निळ्या पाईपद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे.
परंतु गेल्या 2 वर्ष नव्या पाईपलाईन मधून पाणी मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या प्रतापगंज पेठ व बुधवार पेठेतील नागरिकांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे जोपर्यंत जुन्या लाईनला योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत रस्ता रोको सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला। यावेळी अधिकाऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी त्यांचे काहीही ऐकले नाही। जोपर्यंत पालिकेच्या लेटर पॅडवर लेखी आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून न हटण्याचा निर्धार नागरिकांनी केला। त्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ झाली। शेवटी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 दिवसांची डेडलाईन देण्यात आली असून यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। जावळी तालुक्यातील पाचगणीच्या पायथ्याशी असलेल्या काटवली, बेलोसे, दापवडी या भागातील शेतकरी भात लागवडीत व्यस्त झाले असून या भागातील 75% भात लागण पूर्ण होत आली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून महिला मंडळी व पुरुष शेतात दिसत आहेत। जिकडे तिकडे पाहावे तिकडे बैलजोड्यांच्या सहाय्याने चिखल करताना शेतकरी दिसत आहे, तर महिला भाताचे रोप उपटताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी भात लागण करताना दिसत आहेत। मेनका, कोवेरी, बासमती, इंद्रायणी या प्रकारचे भाताचे बी वापरून शेतकरी भात लागण करत आहेत। या भागात सतत पाऊस असतो, त्यामुळे या भागाला कोकण असंच संबोधले जाते। तसेच भात लागण कधी केली जाते, कशी केली जाते व अशा प्रकारे मशागत केली जाते व भात काढणीचा हंगाम कधी येतो याविषयी शेतकरी महिला यांनी आपली माहिती देऊन मनोगत व्यक्त केले आहे। बेलोशी गावचा मी उपसरपंच आहे, अविनाश विश्वास बेलोशी, गाव बेलोशी। आणि भात लागणीला सुरुवात होऊन 2-3 आठवडे झालेले आहेत आणि भाताची लागण 75% झालेली आहे आणि भाताचे बी बियाणं मेनका, कावेरी, इंडम, रोशनी, बासमती अशा प्रकारची भाताची लागण होती। पाणी पुरवठा भरपूर आहे आणि 2 दिवस झाले उघडीप पडली। 2 दिवसानं पावसाने उघडीप दिलेली आहे। तरी बैलावर शेतीवर बैलाच्या द्वारे अवजाराद्वारे भात लागण्याची कामं केली होतात आणि सध्या चालू आहे। अजून 8-15 दिवस भात लागायचं चालू राहील। त्याच्यानंतर पुन्हा भाताचे बेंडी येथे होती आणि कोळपणी असते आणि भरपूर पावसानं चांगले केलेलं आहे, साथ दिली आहे। पाणी भरपूर आता झालेलं आहे। माझं नाव शालन गुलाबराव बेलोशी आहे, मी बेलोशीचे राहणारे नाही। तरी आम्ही भाताला सुरुवात पहिलं बियाणं विकत घेतो, त्याच्यापासून रोप टाकतो, नंतर 3 आठवड्यानं भाताला सुरुवात करतो। पाऊस पडल्यानंतर पावसाच्या नंतर मग सुरुवात करतो। पाऊस झाला की भात लावायला सुरुवात करतो। भात लावणी अशी करतो, 2 ठिकाणी 2 माणसं उभी करायची, नंतर मध्ये बायका लावायला सुरुवात करतात। अशी आमची भात लावणी चालू राहते। 3 आठवड्यानंतर बियाणायला सुरुवात करतो। 90 दिवसाची असली तर काढणीला सुरुवात करायला लागते। सुसाईड नोट लिहून कुटुंबासह बेपत्ता झालेले निवृत्त जवान रमेश आढाव कुटुंबीय नाट्यमयरित्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले। दरम्यान बेपत्ताच्या कारणाबाबत आढावांनी काहीही बोलणार नाही असे सांगितले, त्यामुळे ते गूढ अजूनही तसेच आहे। रमेश आढाव, त्यांची पत्नी रुपाली आढाव, मुलगी समृद्धी व सिद्धी हे 4 जण दिनांक 4 जुलै पासून नाट्यमयरित्या बेपत्ता झाले होते। या प्रकरणी रमेश आढाव यांच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस दलही हादरले। पैशाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून त्रस्त झाल्याने आढाव यांनी सुसाईड नोट लिहिल्याचे समोर येत होते। याबाबत सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलीस आढाव कुटुंबियांचा युद्धपातळीवर शोध घेत होते। दरम्यान त्यांच्या आईने देखील लोकवृत्तद्वारे या कुटुंबाने पुन्हा माघारी यावे अशी इच्छा दर्शवली होती। तसेच सुमारे 1 महिना आढाव कुटुंबीय केरळ राज्यात भटकत होते। त्यांनी पुन्हा सातारला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रकद्वारे ते साताऱ्यातील महामार्गापर्यंत आले। तेथून रिक्षाने ते थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले असल्याचे सांगत आहेत। बेपत्ताच्या कारणाबाबत मात्र आढाव काहीही बोलणार नाही असे त्यांनी सांगितले, त्यामुळे अजूनही आढाव कुटुंबियांचे बेपत्ता असल्याचे नेमके गूढ समजू शकले नाही। लोकवृत्त चॅनलचे आभारी आहोत।
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठकीत गणेश भक्तांनी गणेश विसर्जनासाठी एकच जागा निश्चित करावी, अन्यथा मोतीतळे खुले करावे अशी मागणी केल्याने बैठकीमध्ये गरमागरमी झाली। बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांनी अडचणींचा पाढा प्रशासनासमोर वाचला। यामध्ये प्रामुख्याने एमएससीबी विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। गणेशोत्सवाच्या वेळी लाईट जाऊ नये, विसर्जनाच्या वेळी सर्व ठिकाणी लाईट असावी, केबलची खबरदारी घेणे गरजेचे आहे। एमएससीबी बाबत गंभीर चर्चा होत असताना त्यांचे कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याचे समोर आले। तसेच दरवर्षी गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे। वास्तविक एक जागा निश्चित करण्याची गरज असून पालिकेने एखादा भूखंड कायमस्वरूपी घ्यावा। त्यामुळे दरवर्षी तळे काढण्यासाठी 90 लाख खर्च होणार नाही, अन्यथा मोतीतळ्यामध्येच विसर्जनाला परवानगी मिळावी अशी जोरदार मागणी झाली। दरम्यान सर्व गणेश भक्तांनी सण साजरा करताना नियमांचे पालन करावे, याबाबत आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली आहे। कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। सातारा येथील पोलीस करमणूक केंद्रात गणेशोत्सवाबाबत पोलिसांची शांतता कमिटीची बैठक झाली। यावेळी पोलीस उपाधीक्षक खंडेराव धरणे, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। गळा आवळून खून करून मृतदेह घाटात टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंबाटकी घाटाच्या मध्यावर खोल दरीत पुरुष जातीचा मृतदेह असल्याची माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घाटाकडे धाव घेतली। घाटाच्या खोल दरीत उतरून मृतदेहाची पाहणी केली असता अंदाजे 40 ते 45 वर्षीय पुरुषाचा मृतदेह असल्याचे समोर आले। मृतदेहाचा अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या। मृतदेहाच्या शेजारीच वायर आढळून आल्याने याच वायरीने गळा आवळला असल्याचा संशय आला। अंदाजे 5 ते 6 दिवसांपूर्वी हा मृतदेह दरीत टाकण्यात आला असल्याची शक्यता आहे। मृतदेह खून करून कारमधून घाटात आणला। तो दरीत टाकताना कारमधील मॅटही दरीत पडल्याचे आढळून आले। मृतदेह बाहेर काढण्यासाठी खंडाळा पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले। शेवटी क्रेनच्या साहाय्याने 1.5 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत करीत आहेत। कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी शासनासह लोकांनीही पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले खरे, पण नेहमीप्रमाणेच मान तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे। त्यामुळे पाणी साठे कोरडेच असल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे त्या भागातील पाणी साठे तुडुंब झाले, परंतु पूर्वेकडील मान तालुक्यात मात्र अद्यापही पावसाचा लपंडाव सुरू आहे। गेल्या वर्षी देखील मानमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने बहुतांश पाणी साठ्यांमध्ये वर्षभर पुरेल एवढेही पाणी साठले नव्हते। शासनाने तसेच लोकांनी उत्स्फूर्ततेने जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडवण्यासाठी अनेक उपाययोजना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला। या झालेल्या कामांच्या माध्यमातून त्या गावांची पाण्याची तहान नक्कीच भागणार असल्याचे स्वप्न येथील लोक पाहत आहेत। परंतु हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता खरी गरज आहे ती दमदार पावसाची। गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील सर्वच लहान मोठे पाणीसाठे कोरडे आहेत। परिणामी गेल्या सुमारे 4 महिन्यांपासून लोकांना पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे। तालुक्यातील आंधळी, पिंगळी तसेच रानंद या तलावामध्ये ऐन पावसाळ्यातही ठणठणाट आहे। त्याशिवाय लोंधवडे, मासाळवाडी, जाशी, ढाकणी, महाबळेश्वरवाडी आणि जांभुळणी या तलावाची अवस्थाही बिकट आहे। परिणामी पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून हाच प्रश्न लोकांपुढे आहे। घोड्यांना होणाऱ्या ग्लॅडर्स या प्राणघातक आजाराचा परिणाम माणसांवरही होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाचगणीत ग्लॅडर्सची लागण झालेल्या एका घोड्याला ग्लॅडर्स कायद्यानुसार मारण्यात आले। तसेच पशुसंवर्धन विभागाने याबाबत विशेष मोहीम हातात घेतली आहे। महाबळेश्वर व पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी घोडेसवारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडे पाळले जातात। अश्व वर्गातील घोडा, गाढव, खेचर या प्राण्यांना ग्लॅडर्स या प्राणघातक आजार होतो। सन 2016 साली ग्लॅडर्स या प्राणघाती आजाराची सुमारे 15 घोड्यांना लागण झाली होती। पशुसंवर्धन विभागाने त्यांना ठार करून त्यांची विल्हेवाट लावली होती। हा आजार संसर्गजन्य आजार असून या आजारांवर अजून औषध उपलब्ध झाले नाही।
संसर्गजन्य आजार असल्याने याची लागण माणसालाही होते, त्यामुळे या आजाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्याही या रोगाची लक्षणे दिसून येत असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या बातम्या. इमारतींच्या बांधकामाची परवानगी मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं ऑनलाईन परवानगीचं सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून इतर महानगरपालिकांनाही ते लागू करण्यात येईल. सध्या तळेगाव, पनवेल आणि उमरेड नगरपालिकांमध्ये इमारतीसाठीच्या एंड टू एंड डिजिटल परमिशनची चाचणी सुरू आहे. 3 ऑगस्टपासून राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये या प्रणालीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै होती, पण या प्रक्रियेमधल्या तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ मिळण्यासाठी शासनाला विविध स्तरांवरून विनंती अर्ज प्राप्त झाले होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने आता शेतकऱ्यांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव कालावधीत अर्ज केवळ बँकांद्वारेच स्वीकारले जातील. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्यानं देशात अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. आता यापुढे आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा उल्लेख जागतिक पातळीवरील औद्योगिक संस्थांच्या बरोबरीने झाला पाहिजे. येत्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही जागतिक संघटना म्हणून ओळखली जाईल, असं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 55व्या वर्धापन सोहळ्याचं उद्घाटन यांच्या हस्ते आज झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात 2,07,000 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेण्यात येईल, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात गठीत समितीचा अहवाल मार्च महिन्यात प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार वित्त विभागाला जून महिन्यात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयुक्त कार्यालयास टाळे ठोक आंदोलन. साधारण विस्फोट जप्त, उमरसमधील युवक, एलसीबीची कारवाई. पाण्यासाठी प्रतापगंज पेठेत रस्ता रोको, 1.5 तास वाहतूक खोळंबली. जावळी तालुक्यात 75% भाग लागण पूर्ण, शेतकरी आनंदात. बेपत्ता आढाव कुटुंबीय अखेर हजर. केरळमधून शाहूपुरीमध्ये दाखल, पण पूर अजून कायम. वीज मंडळ अधिकाऱ्यांबाबत गणेश भक्त संतप्त. मूर्ती विसर्जन प्रश्न अधांतरीच. खुनानंतर मृतदेह खंबाटकी घाटात गळा आवळून मारण्याचा पोलिसांचा संशय. यंदाही पावसाने फिरवली पाठ. खंडळी, पिंगळी व रानंद तलावात थंडणाट. आणि पाचगणी महाबळेश्वरात ग्लॅडर्सचा पुन्हा धोका, पशुसंवर्धन विभाग सतर्क. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.